नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खरंच तुमचं म्हणजे करावं तेवढं कौतुक कमी. का तर कालच्या टेस्टला जितका तुम्ही भरभरून रिस्पॉन्स दिला आणि असा रिस्पॉन्स दिल्यामुळं तुम्हाला खरं सांगू का, आता मला खऱ्या अर्थानं वाटाय मग एक मोटिवेशन प्राप्त झालं की खरंच मी जे काम करतोय ते योग्य करतोय आणि खरंच त्या कामाची तुम्हाला नक्कीच आवश्यकता आहे. तर हे सगळं झालं खरं, पण आता मात्र दुसरी एक विषय असा आहे की ह्या कालच्या गोष्टीमुळे माझी तारांबळ पण तितकीच मोठी झाली. तुम्हाला सांगतो म्हणजे गौरव असेल, मी असेल, पूर्ण सिस्टम असेल आपला. म्हणजे गुगल फॉर्म आपण टाकलेले होते विद्यार्थ्यांना ऑफलाईनसाठी आणि ऑफलाईनला 300-350 गुगल फॉर्म भरले आणि जो विद्यार्थ्यांचा अचानक जो लोंढा वाढला त्या लोंढ्यामुळे टायमिंगला तुम्हाला सांगतो, एक तर माझं तुमच्या एवढं मोठं प्रेम की मी एवढा प्रोफेशनल माणूस नाही की बाबा तुझं नाव ह्यात नाही, तू निघ, तू टेस्ट द्यायची नाही, असंही काय करता येईना. आणि असंही काय करता येईना, त्याच्यामुळे सगळ्यांना मी अलाव केलं, काय अडचण नाही म्हणलं, चला सगळ्यांनी टेस्ट दिली पाहिजे. कदर पण मुद्दा काय बघा, आता आपल्याला टेस्ट नंबर जी 4थी घ्यायची आहे, ह्या टेस्ट नंबर 4 मध्ये एक काय नियम राहतील, ते नियम तुम्हाला लागू असतील का, तर त्या गोष्टीमुळे टेस्ट देण्याचा आणि टेस्ट घेण्याचा दोन्हीचाही मोटिव्ह सफल झाला पाहिजे. नाहीतर कसं होतं बघा, टेस्ट आपण ज्या कारणाने देतो किंवा टेस्ट मला तुमची ज्या कारणासाठी घ्यायची त्या दोन्ही उद्देश साध्य होणार नाहीत. म्हणून टेस्ट नंबर 4 साठी बघा, का तर काल आपण बघितलं एका बेंचवर 3-3, 4-4 विद्यार्थी, 5-5 विद्यार्थी बसले. मग असं नाही घडलं पाहिजे. म्हणून टेस्ट नंबर 4 साठी काय गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात घ्या. त्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. पहिला मुद्दा तर तुम्हाला एक गुगल फॉर्म दिला जाईल. काय केला जाईल, एक गुगल फॉर्म तुम्हाला दिला जाईल. त्यानंतर हा गुगल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक तुमचा रोल नंबर या ठिकाणी जनरेट होऊन तुमच्या मोबाईलवर येईल. काय रोल नंबर जनरेट होऊन मोबाईलवर येईल आणि तो रोल नंबर ज्याचा आहे त्याच रोल नंबरच्या स्टुडंटला या ठिकाणी एक्झाम देता येईल. बरोबर आहे, म्हणजे ज्याचा जो रोल नंबर आहे तोच रोल नंबरनं ते एक्झाम देता येईल. म्हणजे यांच्यामुळं काय होईल की मला एक अंदाज लागून जाईल की नेमके विद्यार्थी किती येणार आहेत. तेवढंच या ठिकाणी हॉल वगैरे असेल, प्रिंट म्हणजे पेपर प्रिंट करणं वगैरे असेल, त्या सगळ्या गोष्टी करता येतील. का तर काल तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलं की या ठिकाणी झेरॉक्सला 1-2 माणसं आपली, त्यानंतर झेरॉक्स आणायला 1-2 माणसं, ते वाटायला हे ते, म्हणजे असे एकदम कुतरहाल जे ते कुतरहाल नाही झालं पाहिजेत. बरोबर आहे. म्हणून आपण जे गुगल फॉर्म टाकतोय तो गुगल फॉर्म तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल आणि टेलिग्रामला त्याची लिंक असेल, तिथून तो गुगल फॉर्म तुम्ही बघा. तो तुम्हाला गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत हा गुगल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. किती या ठिकाणी गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत तो फॉर्म भरायचा आहे. आपली टेस्ट होणार आहे 4 तारखेला. किती 4 डिसेंबरला आपली टेस्ट होणार आहे. आणि हा फॉर्म भरल्यानंतर शुक्रवारचा पूर्ण दिवस या ठिकाणी आपल्याला सापडेल की नेमके फॉर्म किती आले, पेपर किती प्रिंट करायचे, हॉल किती या ठिकाणी आपल्या जवळ घ्यायचे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं करता येतील. बरोबर आहे. मग ह्या गोष्टीमुळे काय होऊन जाईल की ह्या गोष्टी इथं केल्यानंतर ॲटोमॅटिकरित्या तुम्हाला परीक्षा देणं खूप सोपं होऊन जाईल आणि मलाही ती परीक्षा घेणं प्रचंड सोपं होऊन जाईल. तर ह्या पद्धतीनं आपल्याला 4 डिसेंबरच्या टेस्टसाठी जायचं आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो, जरी माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, आपलं एकमेकावर लय वतू चाललंय, तरी सुद्धा ज्याची नावं हित असतील, ज्याचा रोल नंबर येईल त्यालाच परीक्षा देता येईल. ही गोष्ट तुम्हाला सांगतो का, तर परीक्षा देणं आणि घेणं हे दोघांचं उद्देश रिझल्ट येण्यासाठी आहेत आणि तो उद्देश तेव्हाच साध्य होईल जे ते पेपरच्या नियमानं पेपर दिला तर. ठीक आहे, हे तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी मी आता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.